तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे रविवार आणि आज आहे 5 तारीख। तर आता येणार आहे दिवाळी आणि दिवाळीच्या फराळासाठी जे गृहिणी असू दे किंवा वर्किंग वुमन असू दे, दोघींची तेवढीच धडपड असते, कारण दिवाळी आपल्याला आपल्या हाताने बनवलेली जास्त आवडते। सगळ्यांनाच आवडते, आपल्याला पण आवडते, आपल्या फॅमिली मेंबर्सला पण आवडते। जे आपण केलेले पदार्थ असतात ना, त्याची चव कितीही बाहेरून तुम्ही विकत आणून खाल्लं तरी त्याला येत नाही। त्याच्यामुळे पण फराळ बनवणं किती कठीण असते, म्हणजे जर वर्किंग असेल आणि होममेकर असेल तरी सुद्धा दोघींसाठी खूप दिवाळी महत्त्वाची धावपळीची असते। सगळा सण, दिवाळी सण म्हणजे खूप मोठा असतो आपल्यासाठी। आणि दिवाळीमध्ये आपण फराळ तर करतो, पण फराळाबरोबर आपली इतर कामं भरपूर असतात, जसं की घराची साफसफाई। तर घराच्या साफसफाई पासून सुरुवात होते आपली दिवाळीची खरं तर। आणि दिवाळीसाठी 8 दिवस तर अगोदरपासून आपण साफसफाई सुरुवात करतो। आणि त्या साफसफाई करण्यामध्ये एवढं दमायला होतं, थकायला होतं की दिवाळी बनवण्याचा जो मूड असतो ना, फराळ बनवण्याचा, तो थोडा जरासा ना कमी होतो मूड, की आपण करायची तर असते। तर मग आपण आहे ना ती कामं जरा सोपी करण्यासाठी आणि सोपी होण्यासाठी, म्हणजे फराळ आपला इझी होण्यासाठी अशी आपण तयारी करून ठेवूया। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, खास तुमच्यासाठी, म्हणजे आपल्या सगळ्या गृहिणींसाठी आहे। तर आजचा व्हिडिओ मी खूप म्हणजे दिवसांपासून मला शूट करायचा होता, मागच्या दिवाळीमध्येच करायचा होता, पण मागच्या दिवाळीत मला वेळ नाही मिळाला। पण साधारण ना मी अशी तयारी करून ठेवते नेहमीच, आणि मला खूप इझी जातं, त्याच्यामुळे मी वर्किंग आहे तर त्याच्यामुळे मला पण इझी जातं। आणि गृहिणी असाल तुम्ही, तुम्हाला सुद्धा इझी जाईल, सगळ्यांसाठी चांगला आहे, एकदम चांगला व्हिडिओ आहे आजचा। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सुरुवात करणार आहोत आपण आजच्या फराळाची पूर्वतयारी आपण कशी करू शकतो। तर ती थोडक्यात जर मी माझ्या पद्धतीने केली आहे, तुम्ही किती पदार्थ बनवता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। मी जे पदार्थ मी बनवणार आहे तर त्याच्यासाठी माझी रिक्वायरमेंट काय आहे फराळासाठी, तर ती मी तयारी सगळी आजच करून ठेवणार आहे एका दिवसात। आणि तुम्ही फराळ फक्त 2 दिवसात बनवू शकता, म्हणजे 3 दिवसात पूर्ण फराळाची तयारी करून फराळ रेडी करू शकता, अशी मस्त तयारी आहे ही। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण बघा, नक्की तुम्हाला मदत होईल, याच्यातून तुम्हाला काही आयडिया येतील। कदाचित काही जणी हे सगळं करतही असतील अगोदरपासून, पण ज्या करत नसेल त्यांच्यासाठी, किंवा तुम्हाला आवडत असेल अशी तयारी करायला, तर नक्की करा। चला व्हिडिओ सुरुवात करू। सगळ्यात अगोदर तर मी घेतलेली चकलीची भाजणी करून, चकलीची भाजणी तर आपण अगोदरच करतो, चकली भाजणीपासून व्हिडिओ स्टार्ट करणार आहे। आणि बघूया आता काय काय होतंय आजच्या दिवसामध्ये, पण पूर्ण तयारी मी आजच करणार आहे आणि फटाफट होऊन जाते, काही वेळ लागत नाही, 2 तास पाहिजेत फक्त। तर चला सुरुवात करू। तर इथे ना मी सकाळीच उठल्याबरोबर सर्वात अगोदर तर केलेले आपले जे धुवायला लागतं ना भाजणीसाठी तांदूळ आणि डाळी, तर त्या मी धुवून आणि इथे ना पसरवून सुती कपड्यावरती पंख्याखाली सुकत टाकल्यात, म्हणजे आहे ना बाकी इतर तयारी करेपर्यंत हे सगळं सुकून जाईल। 3 ते 4 तासामध्ये मस्त एकदम सुकेल। आणि त्याच्यानंतर मी भाजणी करणार आहे, भाजून घेणार आहे हे सगळं, आणि तोपर्यंत माझी सकाळची इतर कामं पण मी करणार आहे। तर इथे सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर हेच काम केलं आहे मी, म्हणजे आता ना जवळजवळ वाजले किती माहिती, 7 ते 7:15, आणि तेव्हाच मी हे सगळं धुवून आणि सुकत घातलं इकडे। तर हे केलं ना की मग ते सुकून राहील, आणि बाकी इतर आपण जी तयारी करणार आहोत आज फराळाची, तर तेवढ्या वेळामध्ये हे काम होऊन जाईल, म्हणजे हे सुकून राहील। तर चला इथे झालं आहे माझं, बाकीची तर कामं झाली आहेत, आंघोळ झाली आहे, आणि घरातली जी कामं असतात ती जेवण बनवून ठेवलं आहे मी, आणि हे पण मस्तपैकी सुकलं आहे। तर आता वाजले जवळजवळ मी 7ला टाकलेलं आणि 12:30 पाऊण वाजलं आहे आत्ता। आणि आता ना मी हे सगळं सुकलं आहे, तर ते मी आता प्रमाण आणि भाजणी ह्या व्हिडिओ नंतर तुमच्यासोबत शेअर करेन डिटेलमध्ये। आता आपण फक्त करणार आहोत फराळाची पूर्वतयारी कशी करायची ते, तर त्याच्यामुळे हे मी डिटेल किंवा रेसिपी अशी शेअर नाही करत आहे, फक्त काय काय करणार आहे आज तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला इथे डाळी झाल्यात माझ्या आणि सगळंच झालं आहे, तर इथे ना मी घेतल्या आता भाजायला। तर भाजण्यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये घातलेत मी तांदूळ, सगळं आपल्याला सेपरेट वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे, आणि एका मोठ्या परातीमध्ये मी हे सगळं काढून घेणार आहे। तर इथे ना
अशी साधारण आपण भाजणी सगळ्यांना माहितीच असेल कशी करतो ती. तर हा डिटेल व्हिडिओ आहे ना मी नंतर शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सेपरेट विषय किती प्रमाणात घेतलं, काय घेतलं, कुठली डाळ किती प्रमाणात, आणखीन काय काय त्याच्यामध्ये टाकणार आहोत किंवा टाकलं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथे मी सगळं हे भाजून वगैरे घेते. आणि भाजणी चक्की माझ्याकडे घरातच आहे, त्याच्यामुळे इझी आहे. मी लगेचच ही भाजणी चक्कीमध्ये टाकून देणार आहे. गरम आहे ना तेव्हाच, तर कारण गरम थोडीशी वाफ जाऊन देईन आणि नंतर मी चक्कीवरती लगेचच एका साईडला हे दळून घेणार आहे सगळं. त्याच्यामुळे आजचं माझं काम सगळ्यात महत्त्वाचं तर भाजणी चकलीची भाजणी करून झाली तर रेडी एकदम मस्त. आणि पुढची तयारी तर मी लगेचच तुमच्यासोबत दाखवतेच आहे काय काय करणार आहे ते. आणि खूप इझी जातं, खूप इझी जातं ही तयारी जर तुम्ही अगोदर केली ना, फक्त अगोदर म्हणजे जर तुमची साफसफाई झाली असेल आणि तुम्ही दिवाळीचा फराळ बनवायला रेडी होणार असाल तर सगळ्यात अगोदर दोन म्हणजे आता समजा आज 5 तारीख आहे, मी आज हा व्हिडिओ शूट केला आहे आणि आजच मी ही तयारी पण केली आहे सगळी. तर आज मी 10 तारखेला दिवाळी आपली स्टार्ट होते, म्हणजे धनतेरस 10 तारखेला आहे. पण त्याच्या अगोदर आपला फराळ जर झालेला असेल ना, रेडी असेल, तर खूप मनाला म्हणजे एक जे त्या दरम्यानची जी धावपळ असते ना, दिवाळीमध्ये खूप कामं असतात माहिती आहे सगळ्यांना. दिवे लावायचे असतात, रांगोळ्या काढायच्या असतात, बाकी तर सण आहे तर बाकी इतर गोष्टी असतात, खरेदी असते, बरंच काय काय असतं. तर ते करण्यासाठी ना फराळ झालेला असेल तर आपण एकदम फ्री राहतो. तर चला सेकंड तयारी मी ते घेतली. खोबरं जे महत्त्वाचं आहे आपल्या फराळामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं तर खोबरं. असं खोबरं आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये लागतं, त्याच्यामुळे मी ते खोबरं किसून घेतलं. आणि मला जेवढं पाहिजे, जेवढा मी फराळ बनवणार आहे त्याच्यासाठी मला जे पाहिजे ना ते मी घेतलं आहे खोबरं किसून मस्तपैकी. आणि इथे मी घेतलेत लगेच त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स, जे आपल्या सगळ्याच फराळामध्ये गोड जे आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपण पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स टाकतो. तर इथे माझ्याकडे काजू आहेत आणि बदाम आहेत, तर ते मी घेतले तिथे. आणि हे मी कट करून ठेवणार आहे. का हे जर कट केलेले असतील ना तर तुम्ही बघा फराळ बनवताना जेव्हा आपण लाडू वगैरे बनवायला घेतो तेव्हा आयत्या वेळेला हे सगळं अगोदर करून ठेवायला लागतं. तर ते रेडी असेल, हे तुमच्याकडे सगळंच रेडी आहे तर किती इझी होईल. तर इथे झालेत माझे काजू आणि बदाम आणि बेदाणे, हे मी सगळं मिक्स करून एकत्र करून ठेवून देणार आहे एका बरणी. तुम्हाला एकत्र करायचं नसेल तर तुम्ही सेपरेट बरण्यांमध्ये छोट्या छोट्या भरून ठेवू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची असते ती वेलची पूड आणि जायफळ पूड. तर जायफळ तर मी किसून घालते प्रत्येक वेळेला, त्याच्यामुळे मी जायफळ पूड इथे करणार नाही आहे, पण इथे मी वेलचीची मात्र पूड करून ठेवणार आहे. आयत्या वेळेला वेलची पूड करणं पण किती म्हणजे एक कटकटीचं असतं, तर त्याच्यासाठी ना अगोदरच हे तयार करून ठेवणार आहे आजच. तर ही सगळी तयारी इतकी चांगली आहे आणि इतकी हेल्पफुल आहे सगळ्या गृहिणी ज्या आहेत ना, जे लोक घरात फराळ करतात, विकत आणून खाण्याला म्हणजे जास्त महत्त्व देत नाही, आपण घरात करून खाण्याला येतो, त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि कोणी विकत पण आणून खात असेल ना तर त्यांनी पण ही तयारी केली तर तुम्ही थोडे पदार्थ घरामध्ये बनवून नक्कीच खाऊ शकता. तर इथे ना मी वेलची पूड बनवायला घेतली आहे आणि मस्तपैकी माझी वेलचीची पूड पण झाली आहे रेडी. हा व्हिडिओ शूट करण्यामागचा माझा हेतू एवढाच आहे की आपल्याला सगळ्यांना दिवाळीचे पदार्थ खायला मुलांना वगैरे आणि सगळ्यांनाच आवडतात, देण्याघेण्यासाठी पण आपल्याला पाहिजे असतात. तर आपण ही घरी जर सगळं केलं ना तर खूप चांगलं वाटतं. आणि दिवाळी आहे, सण आहे, असं त्याचं महत्त्व काय आहे ते पण आपल्याला समजतं. तर चला इथे वेलची पूड झाली म्हणजे तयार. आणि ही तर मी बरणीमध्ये भरून ठेवली, एवढी वेलची पूड लागणार नाही आहे, पण भरपूर महिने ही वेलची पूड टिकेल. चांगली भाजून केलेली आहे, तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा अशीही बाहेर ठेवली तरीही काय प्रॉब्लेम नाही. तर इथे आणि सगळ्यात त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती आपली साखर, पिठी साखर सगळ्या पदार्थांमध्ये लागते, लाडूमध्ये लागते, करंजीमध्ये लागते, बाकी चिवड्यामध्ये जी भुरभुरायला लागते, थोडासा स्वीटनेस येण्यासाठी चिवड्याला त्याच्यासाठी लागते. आणि पिठी साखर तर साखरेचेच पदार्थ असतात, गोड पदार्थ असतात जास्त, तर त्याच्यामुळे साखर लागते. तर आता किती साखर पिठी किती बनवायची ते तुम्ही पदार्थ किती बनवणार आहात त्याच्यावरती डिपेंडेड आहे, तुम्हाला किती पाहिजेत. मला इथे किती पाहिजे ना तेवढी मी साखर इथे पिठी साखर बनवून घेतली आहे. आणि आपण विकत जी पिठी साखर विकत मिळते त्याच्यापेक्षा आपली ही घरातली पिठी साखर खूप चांगली असते. विकतच्या साखरेमध्ये
खूप गुठळ्या वगैरे असतात, गाठी असतात आणि खूप दिवस अगोदरपासून ती केलेली असते, फ्रेश नसते. तर मग ही आपली पिठी साखर बनवायला काहीच वेळ लागत नाही, 10 मिनिट पण लागले नाही, 5 मिनिटात साखर तयार झाली, म्हणजे दळून तयार झाली. त्याच्यामुळे अजिबात कंटाळा येत नाही आणि ही तयारी जर तुम्ही अगोदरपासून केलेली असेल तर आयत्या वेळेला तुम्हाला काहीच त्रास होत नाही, जरासुद्धा त्रास होत नाही. तुम्हाला मी नंतर दाखवीनच, जेव्हा जेव्हा मी पदार्थ बनवायला घेईन तेव्हा तेव्हा मी तुम्हाला त्याचं जे केलेली तयारी आहे तर त्याचं महत्त्व किती आहे ते पण नक्की दाखवेन. तर चला, इथे माझी झाली आहे 1 पाऊण किलो साखर. मी इथे पिठी साखर करून ठेवली आणि मला असं वाटतं की माझ्या फराळासाठी एवढी पिठी साखर पुरेशी आहे. तर चला, त्याबरोबरच मी इथे घेणार आहे रवा भाजून. रवा मी यासाठी घालणार आहे, भाजून घेणार आहे की मला जे पुरण बनवायचे करंजीसाठी, करंजीमध्ये जे घालण्यासाठी जे सारण किंवा पुरण जे काय तुम्ही बोलत असाल ते, तर त्यासाठी मी एकदम बारीक असा रवा घेतला आणि तो पण मी तुपावरती चांगला भाजून घेणार आहे. एकदम मस्त खमंग, अगदी फुल रेडी करून ठेवणार आहे. काहीही होत नाही याला, तुम्ही कितीही दिवसांनी करंजी बनवा, तुपामध्ये भाजलेला, चांगला भाजलेल्या रव्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. बाहेर ठेवा, तुम्हाला जर खूप जास्त दिवस लागणार असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवा. पण दिवाळी अगदी तोंडावर आहे, 5 दिवसातच येणार आहे, त्याच्यामुळे आपण असेही पदार्थ बनवायला घेतोच आत्ता, तर त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. मस्तपैकी एकदम व्यवस्थित, एकदम गुलाबी आणि थोडासा लालसर कलर येईपर्यंत मी चांगला वास त्याचा खमंग असा सुटला पाहिजे रव्याचा, तर तेवढा मी त्याला मस्तपैकी भाजून घेणार आहे. आणि भाजून मी एका बरणीमध्ये हे सगळं भरून ठेवणार आहे. आणि जेव्हा मला पुरण करायचं आहे तेव्हा मी हे रेडी असेल, खोबरं रेडी आहे, रवा रेडी आहे, तुमचे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते रेडी आहे, वेलची पूड रेडी आहे, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम फटाफट 5च मिनटामध्ये आपलं पुरण पण रेडी होईल. ते पण मी तुमच्यासोबत नंतर शेअर करीनच. ह्या व्हिडिओमध्ये शेअर आज करणं खूप महत्त्वाचं होतं, कारण ज्यांनी अजूनपर्यंत तयारी केलेली नसेल त्यांना जर याच्यातून काही आयडिया मिळाल्या, थोड्याफार जरी त्यांना वाटलं की हां, आपण असं केलं तर आपल्यालाही मदत होईल, तर म्हणून मी हे लवकरच व्हिडिओ अपलोड करते. चला, हे एवढं सगळं माझं रेडी झालं आहे आणि इथे मी घेतलं आहे आता बेसन पीठ भाजण्यासाठी. तर बेसन पीठ पण तुम्हाला जेवढं भाजायचं आहे तेवढं भाजा. मी इथे अर्धा किलो बेसन पीठ भाजून ठेवणार आहे मग लाडू बनवण्यासाठी. आणि ह्या बेसन पिठामध्ये ना तुम्ही तूप व्यवस्थित घालून ठेवा किंवा नुसतं हलकंसं तूप परतून पण एकदम पूर्ण रेडी असं करून ठेवा बेसन पीठ, काहीच प्रॉब्लेम होत नाही. मी तर खूपदा 4-5 दिवस अगोदर बेसन पीठ भाजून ठेवते आणि जेव्हा लाडू बनवायला घ्यायचेत ना तर तेव्हा मी मस्तपैकी ते गरम तूप त्याच्यामध्ये टाकायचं, पिठी साखर टाकायची की मस्त लाडू फटाफट होऊन जातात, अजिबात वेळ लागत नाही. त्याच्यानंतर मी इथे घेतले खोबऱ्याचे काप करायला, जे आपल्याला चिवड्यासाठी पाहिजेत. तर चिवडा किती बनवायचा आहे त्याप्रमाणे मी इथे 1 किलो चिवड्याच्या प्रमाणात 1 किलो पोह्याचा चिवडा बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे खोबरं मी त्या प्रमाणामध्ये घेतलं आहे. तर तिथे मला प्रमाण वगैरे सांगायचं काहीच हेतू नाही आहे, मला फक्त इथे तुम्हाला दाखवायचं आहे की मी काय काय तयारी करून ठेवली आहे, बस एवढंच. तर खोबऱ्याचे मस्त पातळ असे काप करून ठेवलेत आणि ते पण आपल्या पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. तर बघा, ह्या तयारीमध्ये आपण काय काय बनवून ठेवलं आहे. ड्रायफ्रूट्स जे आहे ते पण खूप तेव्हाच्या तेव्हा करणं किती म्हणजे खूप असं कंटाळवाणं असतं की तेव्हाच आपल्याला ते सगळं कट करून ठेवायचं आहे किंवा कुटून ठेवायचं आहे, जे काय असेल ते. वेलची पूड जी आपल्याला आयत्या वेळेला करणं किती म्हणजे एकदम त्रासदायक होतं. तर हे सगळं आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप छोट्या छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या असतात, आपल्याला त्या लागणारच असतात. आणि त्या जर ऑलरेडी आपल्याकडे रेडी असेल तर फराळ बनवणं किती सोपं होईल. इथे आहे चाळून घेते मी पोहे आणि ते पण मी चाळून निवडून आणि मग मी याला ऊन दाखवणार आहे. तर इथे माझे पोहे पण सगळे मस्त 1 किलो पोहे मी निवडून आणि चाळून ठेवले, त्याच्यामधला जो कचरा आहे तो काढून ठेवला आहे. आणि हे पण खूप महत्त्वाचं होतं. तर इथे बघा, अशा प्रकारे मी सगळी माझी पूर्वतयारी केलेली आहे. आणि आता माझा फराळ बघा बनवणं किती इझी होईल, कारण सगळंच माझ्याकडे रेडी आहे, फुल रेडी आहे. बेसन पीठ पण भाजून मी गरम आहे, इथे मी आणलेलं नाही आहे, ते दाखवायला मी याच्यामध्ये विसरले. आणि भाजणी पण माझी चक्की घरातच आहे.
त्यामुळे मला चक्कीवर दळून आणायला लागलं नाही आहे. पण तरीही तुम्हाला पण जर चक्की नसेल तरी पण दळून आणणं पण सोपं होईल. कारण आहे ना, जर तुमचं ऑलरेडी सकाळपासूनच तुम्ही ती भाजणी रेडी करून ठेवलेली आहेत तर ही बाकीची तयारी होईपर्यंत तुमचं पीठ पण चक्कीवरून दळून नक्कीच येईल. तर अशा प्रकारे मी ही तयारी माझी नेहमीचंच आहे. कारण मला वेळ नसतो जास्त दिवाळीमध्ये, खूप कामं असतात. मलाच काय सगळ्याच लेडीजला खूप कामं असतात आणि घरात आणि बाहेर असा काहीही फरक नाही आहे. कामावर जाणाऱ्यांना पण तेवढंच काम असतं, घरात असणाऱ्यांना पण तेवढंच काम असतं, त्याच्यापेक्षाही जास्त असतं. त्याच्यामुळे घरात असून किंवा नसून त्याच्याने काही फरक पडत नाही. पण तुमची ही तयारी असेल तर फराळ करणं नक्की इझी होणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओचा करूया आपण आता इथेच एंड. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर खरंच हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल नक्की लाईक करा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हा. परत भेटूचे छानशा व्हिडिओसोबत आणि नवीन फराळांसोबत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.